नमस्कार माऊली. नमस्कार, बोला. दिवाळीच्या शुभ दिनी तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. माझ्याकडून पण तुम्हाला सर्वांना काळी दिवाळी या अनुषंगाने चांगल्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद माऊली. आमच्या परिवारावर तुमचा आशीर्वाद सदैव असतोच, पण या दिवाळीच्या शुभ दिनी सुद्धा आपण द्यावा या निमित्ताने सकाळी सकाळी तुम्हाला कॉल केला. हो, रात्री मला झोपायला वेळ झाला. हो, बघितलं बाबा माऊली. रात्री 2:30-3 वाजता तुमचा मेसेज आलेला आहे माझ्या मोबाईलमध्ये हं. की नाशिक किंवा मुंबईसाठी म्हणजे मुंबईला मेळावा आणि नाशिकला आमरण उपोषण अशा नाही, पद्धती. आता ह्या दोन कन्सेप्ट आपण ठरवलेले आहेत. आज बाकी पाटील साहेबांशी पण मी आज ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहे, सांगणार आहे त्यांना देखील. हं, हं. आणि बाकीचे युवा प्रशिक्षणार्थी जे तालुका जिल्हाध्यक्ष आहेत, हं, हं, हं. तालुकाध्यक्ष जे सक्षम आहेत, त्या सर्वांना प्रत्येकानं फोन करून या संदर्भात माझा विचार त्यांच्या पुढे मांडणार आहे. बरोबर. माझी कल्पना आहे, मला जी वाटते ती कल्पना मी त्यांच्या पुढे मांडतोय. बरोबर. सर्वांनी दिलेला सिग्नल दिला, सर्वांनी साथ देण्याची आश्वासन दिलं, हं, मग हं. आपण तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर करतोय. अपेक्षित तारीख मी त्या ठिकाणी माझं मत मांडलेलं आहे. हा. मत मांडण्यासाठी काय हरकत नाहीये, पण मी आपल्या सर्वांनी निर्णय सांगितला की ती तारीख आपण औपचारिक घोषणा करू. नाही बाबा, आपण जी तारीख घेतलेली आहे, कदाचित पुढच्या महिन्यात आचारसंहिता डिक्लेरेशन होईल. त्यापुढे तुमचं जे नियोजन आहे ते मला तरी वैयक्तिकरित्या खूप आवडलेलं आहे. 28, 29, 30 3 दिवसापैकी कोणती पण तारीख निवडायची आहे. सर्वानुमते जी तारीख ठरेल ते त्याला तुम्ही मान्यता द्याल हो. असं आम्हाला नेतृत्वाच्या त्यामध्ये प्रती. वार बघितला जाईल. शनिवार रविवार सोडून, हं, हं. सुट्टी सोडून, या दोन्ही गोष्टी सोडून आपण त्या ठिकाणी नियोजन करतोय. नाशिककरांवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे, धुळेवरती असणार आहे, जळगाववरती असणार आहे, हं, हं. नंदुरबारवरती असणार आहे, संभाजीनगरवरती जवळपास असणार आहे. बरोबर. या जे जवळचे सर्वच जिल्हे जे जे मराठी नाही, स्थानिक लेवलला जे जवळ आहेत, आता हा ना. गडचिरोली, चंद्रपूर हे बाकी जिल्हे जवळ म्हणजे खूप लांब आहेत. नाही पण तरी देखील उत्तर महाराष्ट्र जो आहे नाशिकमध्ये, या नाशिकच्या विभागात जेवढे जिल्हे येतील त्या जिल्ह्यावर जास्त जबाबदारी असेल. आणि बाकीच्या नाशिककरांनी म्हणून हं. नाशिककरांनी अनेक कार्यक्रम, अनेक संमेलन, अनेक नाशिककरांनी कुंभमेळा त्या बरोबर. ठिकाणी त्या नगरीमध्ये पार पडलेले आहेत. अनेक संत मंच त्या ठिकाणी आले आहेत. तर बरोबर. एक जबाबदारीपूर्वक नाशिककरांची खूप मोठी जबाबदारी त्यामध्ये असणार आहे. आलेल्या प्रत्येक माणसांच्या व्यवस्थेपासून ते एक जबाबदारीपूर्वक वाटचाल करावं लागणार आहे. त्यामुळं नाशिककरांनी देखील या मिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे अत्यंत गरजेचं असं वाटतं मला. बरोबर माऊली. आणि कारण बाकीच्या जिल्ह्यांवर फक्त संख्याबळ जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने येईल ही जबाबदारी, आणि नाशिक किंवा नाशिकच्या आजूबाजूचा जो काही विभाग आहे या त्या विभागावर भागातल्या प्रत्येक व्यक्तीने जेवण असेल, पाणी असेल, बसण्याची व्यवस्था असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टीवरती हे मंडळींनी अगदी अग्रेसरीय भूमिका बजावायची आहे. बरोबर. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या राज्यातून प्रशिक्षणार्थी येतात बरोबर. म्हटल्यानंतर त्यांची पाण्यापासूनची व्यवस्था त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये या पद्धतीची भूमिका देखील त्या आंदोलनकर्त्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. ते अनेक आंदोलनामध्ये आपण बघतो की तशी गैरसोय कुठेच होऊ नये, म्हणजे आपण सोयीसाठी जात नाही, तरी देखील स्वतः कसं असतं की नवीन माणसं असतात, कुठं काय आहे माहित नसतं. त्यामुळे जबाबदारीपूर्वक म्हणून आपण सर्वांनी ते करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर महाराज. म्हणजे आपण मार्ग दाखवतो, आपण मार्ग दाखवणार आणि त्या निमित्तानं नियोजनामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यांनी माझं नियोजन, मला जे वाटतं ते नियोजन मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे मांडणार आहे. असं नियोजन मला पाहिजे, अशाच पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. एक नेतृत्व म्हणून मी माझी नियोजनाची जी क्षमता आहे किंवा नियोजनाची पद्धत आहे ती त्या ठिकाणी मांडणार. त्यातून प्रत्येकाने ती जबाबदारी उचलणं अत्यंत गरजेचं आहे. तो त्रास सांगलीमध्ये झाला, तो त्रास ठाण्यामध्ये झाला, तो त्रास त्या ठिकाणी नाही होऊ पाहणार याची पूर्ण कल्पना आपण सर्वांनी घ्यायची. नक्कीच माऊली. या दिवाळीच्या शुभ पर्वावर सर्व प्रशिक्षणार्थींना तुमचा नक्की एखादा संदेश वगैरे काही? 100% आपण ज्या अँगलने काम चालू करणार आहोत त्या अँगलने एकदा स्टार्ट केलं की सरकारचं लक्ष पूर्ण वेधून सरकार सकारात्मक भूमिकेतून पत्र दिलं आणि त्या पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी हाकू एवढं या ठिकाणी सांगतो. कोणी देखील न संकोचपणे, पण एवढंच की संख्याबळ जे आहे 1000 तुमचं फक्त राहतं, 1000च्या पुढे जात नाही. माझी आपल्याला विनंती आहे की संख्याबळ हे 10,000 मध्ये पाहिजे. 50,000 म्हणणार नाही मी, पण
कमीत कमी 10,000 तरी अपेक्षित पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीची भूमिका प्रत्येकाने तोंडी नाही पण कागदोपत्री आपल्याकडे जसे सभासद आहेत, बाकी इतर जे सभासद नाही झाले आहेत, त्या सगळ्यांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये येऊन सभासद का असावं? कारण जे सभासद असतात त्या सभासदांची काळजी संघटना घेत असते. एक पहिली बरोबर. गोष्ट म्हणजे आणि त्या संघटनेची ती जबाबदारी असते. त्यांनी तुम्हाला सभासद म्हणून ₹1 जरी दिला असला तर तिथं ₹3 खर्च करण्याची तयारी संघटनेची पाहिजे. नाही, नक्कीच माऊली. सर्व प्रशिक्षणार्थी त्या दिशेनं आता म्हणजे नाही, कसं आहे संघटना ही कशासाठी असते? संघटनेमध्ये माणसं त्या ठिकाणी आले असतील ते संघटनेची माणसं जर उपाशी बसत असतील तर संघटनेची माणसं त्या ठिकाणी जर आपल्याला कुठली व्यवस्था होत नसेल तर अडचण निर्माण होते. तर संघटना म्हणून आपल्या हक्काची माणसं आहेत म्हणून कोण माणसं आहेत की बसले असतील की गेले असतील की किंवा आले असतील की आंदोलन आहे असं असं म्हणून चालणार नाही. संघटना म्हणून त्या ठिकाणी प्रमुख म्हणून मला असं वाटतं की त्या माणसाला प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची अडचण समजून घेऊन त्या माणसाला कशी आपल्याला हे करता येईल त्याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार. बरोबर बरोबर माऊली. आता व्हीसी आपण 21 तारखेला आयोजित केलेली आहे. म्हणजे या व्हीसी मधून जे काही पुढील नियोजन आहे हे आपण ठरवणार आहात आणि आपलं नियोजन जे आहे आपण 2च आंदोलन केली आहेत महाराज. मग मी आतापर्यंत 2च केली. एक सांगलीमध्ये केलं होतं त्याला उदय सामंत साहेब बोलते आणि दुसरं आंदोलन केलं होतं पायदिंडी केली. त्याच्या व्यतिरिक्त माझं आंदोलन कुठलं झालं नाही. मी बाकीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आपलं नियोजन खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं असते. आम्ही खुद्द डोळ्याने बघितले आणि हजारो प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा बघितलं. म्हणून आपलं जे नियोजन असेल महाराज ते महाराष्ट्रातील सर्व एकूण एक तालुका एकूण एक जिल्हा हा जिल्हा सक्रिय जिल्हाध्यक्ष असतील सामान्य प्रशिक्षणार्थी असेल. फक्त माझी आपल्याला या माध्यमातून नंतर जे सदस्य होणार आहेत किंवा जे सदस्य झालेले आहेत त्या प्रत्येकाने थोडं ताकदीनिशी ह्या लढ्यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं एवढं मला वाटतंय. बरोबर बरोबर. आणि इतर प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा जोर लावणं गरजेचं आहे कारण की आपल्याला न्याय पाहिजे आणि या न्यायातून आपला रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे एवढीच नेतृत्वाची अपेक्षा आहे. फक्त मला आज संध्याकाळी जी मीटिंग आहे 21 तारखेची जी मीटिंग आहे त्या मीटिंगला सर्वांनी सक्रिय सहभाग दाखवून आपल्या सर्वांनी आपली अनमोल वेळ आपलं अनमोल मत त्या ठिकाणी मांडावं अशी माफक अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच माऊली. काही हरकत नाही. माऊली, दिवाळी निमित्त आपण प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्या शुभेच्छा द्याल? दिवाळीच्या आता वास्तविक पाहतो तर काळी दिवाळी तर म्हणून आपण साजरी करतोय त्यामुळे शुभेच्छा देणं फार कठीण आहे. पण तरी देखील दिवाळीच्या मी ही दिवाळी अगदी सुखमय आणि चांगल्या पद्धतीची एक संकल्पना ज्या अनुषंगाने केलेली आहे त्या अनुषंगाने जावं अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. नक्कीच माऊली. आमच्या प्रशिक्षणार्थी परिवारातर्फे सुद्धा तुम्हाला सर्व नेतृत्वाला प्रशिक्षणार्थीला पण देतो. माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर दानव चव्हाण सर आहेत त्यांना देतो. हरिबा रॉटर साहेब आहेत त्यांना देतो. निलेश साबळे साहेब प्रकाशजी साबळे साहेब आहेत त्यांना देखील मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व युवा प्रशिक्षणार्थी व तुमच्या सर्व ताई माता बहिणी यांना देखील मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद माऊली. तुम्हाला पण आमच्या प्रशिक्षणार्थी परिवारातर्फे सर्व नेतृत्वाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. आणि ही दिवाळी जरी आपली काळी असेल परंतु दिवाळीनंतरचा जो काळ आहे हा नक्कीच आमचा तुम्ही आनंदमय प्रकाशात आणून द्याल एवढी माफक म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या प्रामाणिक भूमिका व एवढीच अपेक्षा आहे आणि तो न्याय तुम्ही नक्कीच मिळवून देणार यात कुठलीही तीळ मात्र शंका राहणार नाही. हो, नक्कीच नक्कीच. धन्यवाद माऊली.